भास्कर जाधव यांच्या नाराजीचा अंक संपतो न संपतो तोच. आता उबाठा गटात पुन्हा एका नव्या नेत्याची मनधरणी सुरू असल्याच्या बातम्या कानावर आल्यात. खरं तर उबाठा गटात रोज एका नव्या नाराजीचा अध्याय सुरू असल्याचं दिसते. त्यात मनसेशी युती करता करता उद्धव ठाकरेंना आपलेच नेते सांभाळणं जड जातंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. नाराज असलेल्या या नव्या नेत्या म्हणजे तेजस्वी घोसाळकर. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्या आणि माजी नगरसेविका. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर अशा काही घडामोडी घडत गेल्या की त्यांच्याही नाराजीच्या आणि उबाठा गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. परंतु नंतर त्यांनीच यावर भाष्य करत या चर्चांना ब्रेक लावला. तेजस्वी घोसाळकर यांच्या नाराजीच्या चर्चा का उफाळून आल्यात, त्यांनी तडकाफडकी आपल्या सर्वच पदांचा राजीनामा का दिला आणि आता उबाठा गटाकडून त्यांची मनधरणी करण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड. 2 दिवसांपासून भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवाय अलीकडेच त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर या चर्चांचा जोर अधिकच वाढला. मात्र भास्कर जाधवांनी स्वतः खुलासा करत या सगळ्यावर पडदा टाकला. त्यानंतर आता चर्चेत आल्या त्या म्हणजे तेजस्वी घोसाळकर. त्यांचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांनी अनेकदा स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती, परंतु त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेली नाही. यातूनच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर उबाठा गटाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पुढे तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. या भेटीनंतर मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बोरिवली आणि दहिसर भागात घोसाळकर कुटुंबियांचं राजकीय वर्चस्व आहे. तेजस्वी घोसाळकर या दहिसर भागातील माजी नगरसेविका आहेत. त्यांचे पती दिवंगत अभिषेक घोसाळकर हे सुद्धा माजी नगरसेवक होते. शिवाय ते मुंबई बँकेत संचालक पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांची फेसबुक लाईव्ह करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 8 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपी मॉरिस नरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलवलं. यावेळी मॉरिस याने फेसबुक लाईव्ह करीत त्यांना बोलण्यास सांगितलं. त्याच वेळी त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मॉरिस नरोन्हाने सुद्धा स्वतःवर गोळ्या झाडत आपले प्राण संपवले. अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर मुंबई बँकेचं संचालक पद रिक्त झालं होतं. त्यामुळे आता तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र यानंतर तेजस्वी यांच्या नाराजीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला. परंतु गेल्या वर्षभरापासून आम्ही हे पद मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो असं म्हणत तेजस्वी यांनी पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. शिवाय तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर आम्ही सद्भावना म्हणून सर्व संचालक मंडळाने तेजस्वी घोसाळकर यांची संचालक म्हणून नियुक्ती केली आहे असं मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. तेजस्वी घोसाळकर यांनी आपण ठाकरेंसोबतच असल्याचं पुन्हा सांगितल्यानंतरही राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची कुजबूज सुरूच होती. त्यानंतरही आता नुकतीच तेजस्वी घोसाळकर यांची दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतो. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या उद्धव ठाकरेंच्या 92 नगरसेवकांपैकी आतापर्यंत जवळपास 50हून अधिक माजी नगरसेवकांनी महायुतीचा रस्ता धरलाय. शिवाय अजूनही हे विविध पक्ष प्रवेश सुरूच आहेत. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांनी सध्या जरी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं जाहीर केलं असलं तरी त्या आपल्या निर्णयावर ठाम राहतात की निवडणुकीच्या तोंडावर धक्का देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.